नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलवरती. आणि आजचा आपला विषय आहे बोर्ड मसरूल. मित्रांनो, तुम्ही कुठल्याही इयत्तेत शिकत असता किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात तर तुम्हाला हा बोर्ड मसरूल माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अगदी सोप्या पद्धतीने बोर्ड मसरूल काय असतो हे समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो, बोर्ड मसरूल का यूज करतात? बोर्ड मसरूल यूज करतात ज्यावेळेस तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं असेल. तुम्ही इथं बघू शकता की असं अशा पद्धतीचं एक्झाम्पल दिलं असेल. ते एक्झाम्पल कुठून सुरुवात करायची सोडवायला? आधी ब्रॅकेट सोडवायचं, आधी स्क्वेअर सोडवायचा, आधी गुणाकार सोडवायचा, आधी भागाकार सोडवायचा. याच्यासाठी असतो बोर्ड मसरूल. बोर्ड मसरूलच्या प्रत्येक अक्षराचा एक मिनिंग असतो. त्यात आपण बघूयात पहिल्यांदा बोर्ड मसरूल. बी बी असतं ब्रॅकेट. ब्रॅकेट बघा, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे ब्रॅकेट बघितले असतील. स्क्वेअर ब्रॅकेट असेल, कर्ली ब्रॅकेट असेल किंवा राऊंड ब्रॅकेट असेल. अशा पद्धतीचे ब्रॅकेट इथं बघू शकता तुम्हाला. इथं राऊंड ब्रॅकेट आहे म्हणजे ब्रॅकेट. ब्रॅकेट पहिल्यांदा आपल्याला सोडवायचं असतं बोर्ड मसरूल नुसार. पहिल्यांदा आपण अशा पद्धतीचं कुठलंही ब्रॅकेट दिसलं कुठं तर ते सॉल्व्ह करून घेतो. त्यानंतर मित्रांनो ओ ओ स्टँड फॉर ऑफ. ऑफ किंवा अदर ऑपरेशन म्हणतो. जर तुम्हाला कुठं वर्गमूळ दिसलं, घनमूळ दिसलं, वर्ग दिसला किंवा घन दिसला, इथं बघा तुम्ही इथं बघू शकता, तर ह्याला असतं दुसरी प्रायोरिटी. म्हणजे काय? पहिल्यांदा आपण ब्रॅकेट सोडवतो, दुसऱ्यांदा आपण ऑफ किंवा अदर ऑपरेशन म्हणतो त्याला. त्याच्यात काय काय येतं? वर्ग येतं, घन येतं, वर्गमूळ येतं, घनमूळ येतं, वर्ग येतं, घन येतं. हे आपण दिसलं कुठं तर ते सोडून घ्यायचं. त्यानंतर मित्रांनो तिसरे असतं डी. डी म्हणजे काय? तर डिव्हिजन. डिव्हिजन म्हणजे काय असतो? तर भागाकार असतो. त्यानंतर आपल्याला जिथं भागाकार दिसतं तो सॉल्व्ह करून घ्यायचा. त्यानंतर मित्रांनो चौथ्या नंबरला असतं एम. एम म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असतो? गुणाकार. तर तुम्हाला कुठं तर गुणाकार दिसला तो आपण चौथ्या स्टेपला सोडवतो. त्यानंतर मित्रांनो पाचव्या नंबरला असतं ए. ए म्हणजे काय? तर ऍडिशन. ऍडिशन म्हणजे काय? बेरीज. तर त्यानंतर आपण काय सोडवतो? बेरीज. जिथं बेरीज असते ते करतो. आणि शेवट सगळ्यात काय असतं? तर सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन सगळ्यात शेवट असतं म्हणजेच काय? वजाबाकी. तर मित्रांनो थोडक्यात बोर्ड मसरूल काय असतो? ज्यावेळेस तुम्हाला असं एखादं एक्झाम्पल दिलं ते तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर ते एक्झॅक्टली कुठून स्टार्ट करायचं, कोणती स्टेप पहिल्यांदा करायची, पहिल्यांदा ब्रॅकेट करायची, नंतर अदर ऑपरेशन करायची, नंतर डिव्हिजन, नंतर मल्टिप्लिकेशन, नंतर ऍडिशन, नंतर सबट्रॅक्शन. हे जर तुम्ही नाही यूज केलं तर तुमचं अँसर वेगळे होऊ शकतं. त्यामुळं हा रूल गणितामध्ये असतो. याने तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तर तुम्हाला बरोबर अँसर भेटतं. तर या स्टेप्स आपण फॉलो करतो आणि अशा पद्धतीचे एक्झाम्पल सोडवतो. तर आता आपण बघूया की हे एक्झाम्पल आपण या पद्धतीने सोडून बघूया. तर बघा मित्रांनो, इथं बघा आपल्याला आता आपण बोर्ड मसरूल नुसार एक्झाम्पल सॉल्व्ह करू. पहिल्यांदा काय असतं? ब्रॅकेट. म्हणून इथं ब्रॅकेट आहे, पहिल्यांदा आपण ब्रॅकेट सोडू. 2 अधिक 4 किती होतात? तर 6 होतात. बाकीचं स्टेप आहेत तशाच लिहून घेऊ आपण. एक एक स्टेप सोडवायची मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आता बघा ब्रॅकेट तर झालं, अजून कुठं ब्रॅकेट आहे का? तर नाही. तर आता ऑफ. ऑफ मध्ये काय येतं? तर वर्गमूळ, घनमूळ, वर्ग किंवा घन किंवा असे जे वेगवेगळे ऑपरेशन असतात ते येतात. इथं कुठं वर्ग आहे का? तर इथं वर्ग येतो. पहिल्यांदा आता आपण सॉल्व्ह करून घेऊया. 6 अधिक 2चा वर्ग किती? 4 गुणिले 2 भागिले 2 वजा 1. एक एक स्टेप सोडवायची मित्रांनो. एकाच वेळेस 2 स्टेप कधी सॉल्व्ह करायचे नाहीत. सिंपल वेने सॉल्व्ह करत राहायचं. त्यानंतर मित्रांनो आता आपण अदर ऑपरेशन केलं. त्यानंतर काय असतं? तर डी म्हणजे डिव्हिजन. इथं कुठं डिव्हिजन आहे का? म्हणजे भागाकार आहे का? तर इथं आहे. तो पहिल्यांदा आपण सॉल्व्ह करूयात. बाकीचं आहे तसं लिहूयात. गुणिले 2 भागिले 2 किती? तर 2 भागिले 2 म्हणजे 1. 2चा भागाकार केला तर 1 भेटतो आपल्याला. तर वजा पुढचा 1. त्यानंतर मित्रांनो आता डिव्हिजन झाली. परत जर कुठं डिव्हिजन असती तर आपण ते पहिली सॉल्व्ह केली असती. पण आता ते एकदाच डिव्हिजन आहे, आपण एकदाच सॉल्व्ह केली. त्यानंतर मल्टिप्लिकेशन. एम म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. कुठं गुणाकार दिसतोय का? तर इथं गुणाकार आहे. तर आपण पहिल्यांदा गुणाकार सॉल्व्ह करून घेऊया. 6 अधिक 4 गुणिले 1 म्हणजे किती? 4 वजा 1. गुणाकार पण करून घेतला मित्रांनो. त्यानंतर काय असतं? तर ए म्हणजे ऍडिशन. ऍडिशन म्हणजे बेरीज असते. बेरीज आता आपण करून घेऊयात. 6 अधिक 4 किती असतात? मी इथं वरती लिहितो 10 आणि वजा 1. बघा मित्रांनो आता आपण बेरीज पण करून घेतली. आता राहिली फक्त वजाबाकी. शेवट असते वजाबाकी. मग हे जे काय त्यांचं 9 येतं. तर बघा मित्रांनो, तुम्ही सगळं एक एक स्टेपला आपण सॉल्व्ह करत गेलो. काय बघितलं आपण? बोर्ड मसरूल नुसार हे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. पण डायरेक्ट सरळ सॉल्व्ह करत गेलो असतो तर आपल्याला आन्सर वेगळं भेटलं असतं. पण आपण या रूल नुसार सोडवलं त्यामुळे आपल्याला आन्सर 9 भेटलं. काय काय केलं परत एकदा आपण शॉर्टमध्ये बघूया. आपण बोर्ड मसरूलचा यूज करून हे एक्झाम्पल सोडवलं.
त्यामध्ये काय केलं, पहिल्यांदा आपण काय केलं, बी म्हणजे ब्रॅकेट, जिथं ब्रॅकेट होतं पहिल्यांदा इथं ब्रॅकेट होतं 2+4 ते आपण सॉल्व्ह करून घेतलं 6. त्यानंतर बाकीचं आपण आहे तसं लिहून घेतलं. त्यानंतर ब्रॅकेट नंतर येतं ओ म्हणजे काय, ऑदर ऑपरेशन किंवा ऑफ. ऑफ मध्ये काय काय येतं, वर्गमूळ, घनमूळ, वर्ग किंवा घन असे वेगवेगळे ऑपरेशन असतात ते ह्याच्यात येतात. ते आपण दुसऱ्या स्टेपला सोडून घेतलं. म्हणजे काय, त्यांना ब्रॅकेट सोडवलं हे आलं, नंतर दुसऱ्यांदा वर्ग केलं इथं 4, 2चा वर्ग 4 हे आपण सॉल्व्ह केलं. त्यानंतर ब्रॅकेट नंतर आपण काय केलं, डिव्हिजन केली. डिव्हिजन इथं होती, ती तिसऱ्या स्टेपला आपण इथं डिव्हिजन केली. त्यानंतर चौथ्या स्टेपला काय आपण केलं, ऍडिशन केलं. डिव्हिजन झाल्यानंतर मल्टिप्लिकेशन केलं. मल्टिप्लिकेशन इथं 4 आणि 1चं मल्टिप्लिकेशन इथं केलं. त्यानंतर आपण काय केलं, ऍडिशन केली. ऍडिशन केली 6 आणि 4ची 10. आणि त्यानंतर शेवटच्या स्टेपला आपण काय केलं, सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. तर हा असतो बॉर्डमॅस रूल मित्रांनो. तर मित्रांनो, जर तुम्हाला हे एक्झाम्पल समजलं असेल, बॉर्डमॅस रूल काय असतो ते समजलं असेल, तर तुमच्यासाठी एक होमवर्क आहे मित्रांनो. एक्झाम्पल आहे 18+4 × 6/2 बरोबर किती येईल. हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे बॉर्डमॅस रूल नुसार. आधी काय वापरायचंय, आधी ऍडिशन करायची, मल्टिप्लिकेशन करायचं का डिव्हिजन करायचं, हे रूल नुसार आपण जे व्हिडिओ बघितलं त्यानुसार तुम्ही अप्लाय करा आणि ह्याचं आन्सर काय येईल ते कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, हा असतो बॉर्डमॅस रूल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं जर काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तोपर्यंत पाहत राहा जय मॅथ्स अकॅडमी मराठी. धन्यवाद.